भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील सरांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की युवराज सिंग हे इंडियन क्रिकेटसाठी आणि वर्ल्ड क्रिकेटसाठी मिळालेलं एक गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट आहे. त्याचप्रमाणे महेंद्र सिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी या मूवीमध्ये युवराज सिंगचं वर्णन ज्या पद्धतीने केलेलं होतं, म्हणजे धोनी ज्या पद्धतीने सांगतो की युवराज सिंग काय चीज आहे. तर आज मी तुम्हाला युवराज सिंगची 2007 मधल्या T20 वर्ल्ड कप मधली गोष्ट सांगणार आहे, म्हणजे एका मॅच बद्दल सांगणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की इंग्लंड बरोबरच्या मॅच मध्ये युवराज सिंगनं एका षटकात 6 बॉलला 6 सिक्स मारले होते. स्टुअर्ट ब्रॉडला त्यानं 6 सिक्स मारले होते. त्याच वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ ज्यावेळी सेमीफायनल मध्ये पोहोचला, त्यांची मॅच होती ऑस्ट्रेलियासोबत. ऑस्ट्रेलिया तेव्हा खूप तगडी टीम होती, त्यांच्याकडे जबरदस्त बॅट्समन्स होते, बॉलर्स होते, सगळं काही त्यांचं अफलातून होतं. आणि आपल्याला वाटलं होतं की ही मॅच आपल्यासाठी टफ असणार आहे. महेंद्र सिंग धोनी कॅप्टन होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना ज्यावेळी टीम इंडिया मैदानात उतरली, त्यावेळी सुरुवात चांगली झाली. गौतम गंभीरनं चांगली खेळी केली. नंतर मग आपल्या विकेट्स पडायला लागल्या. मग रॉबिन उथप्पा आणि युवराज सिंग त्यांनी सगळा कार्यभार सांभाळला. युवराज सिंगनं त्या मॅच मध्ये 30 चेंडूमध्ये 70 धावा ठोकलेल्या होत्या. आदल्या मॅच मध्ये त्यानं 6 सिक्स मारलेच होते, पण त्या मॅच मध्ये एका इम्पॉर्टंट मोडवर त्यांना अप्रतिम बॅटिंग केली. 30 चेंडूत 5 षटकार आणि 5 फोरच्या मदतीनं 70 धावा ठोकल्या. आणि मग महेंद्र सिंग धोनी पण आला, त्यानं सुद्धा 36 धावा ठोकल्या. आणि उथप्पा, युवराज सिंग आणि धोनीच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ 188 रन्स पर्यंत पोहोचला. 188 रन्सचं टार्गेट त्यांना दिल्यानंतर ज्यावेळी मग ऑस्ट्रेलियाचा संघ ज्यावेळी मैदानात चेस करायला उतरला, त्यांच्याकडे अफलातून 2 ओपनर्स होते, म्हणजे गिलक्रिस्ट आणि हेडन. हेडन तर असं वाटायचं की लहान मुलांच्या खेळामध्ये एक मोठा मुलगा आलाय आणि धो धुतोय, आणि तो आउटच व्हायचा नाही. त्याच्या त्या थाईजमुळे स्टम्प्सच दिसायचे नाहीत आणि खूप मारायचं. हेडन आणि गिलक्रिस्ट ज्यावेळी मग मारायला लागले, त्यानंतर मग तिकडे आपल्यासाठी धावून आला तो आपला एस श्रीसन. श्रीसननं जे काही गिलक्रिस्टला आउट काढलं, अफलातून विकेट घेतली त्यांनी. त्याच्यानंतर मग ब्रॅड हॉज पण लवकर आउट झाला. मग सायमंड आणि हेडननं अफलातून खेळी करायला सुरुवात केली. सायमंड पण अप्रतिम बॅट्समन होता. हेडन पण असं वाटत होता की इतकी भारी बॅटिंग करतोय, आरामात ही मॅच जिंकेल. परत आपला श्रीसन धावून आला आणि जे काही बोल्ड त्यानं हेडनची काढली, वाह, बघण्यालायक तो सीन होता. आणि त्यांना जे काही सेलिब्रेशन पण केलं ते पण अप्रतिम होतं. आणि तिथून मग इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा आणि श्रीसंत या तिघांच्या बॉलिंगमुळे भारतीय संघाने तो सामना शेवटी 15 रन्सने जिंकला. ती मॅच खूप इंटरेस्टिंग होती आणि आपल्या लक्षात आहे की युवराज सिंगच्या त्या खेळीमुळे ती सुद्धा मॅच आपण जिंकलेलो होतो. तर युवराज सिंगनं अख्खा वर्ल्ड कप तो गाजवलेला होता, नो डाऊट. अख्ख्या टीमनं चांगला परफॉर्म केलेला होता, पण युवराज सिंगनं एक हाती खिंड लढवलेली होती अख्ख्या सिरीजमध्ये, आणि त्याच्यामुळे तो वर्ल्ड कप आपण जिंकू शकलेलो होतो. सो युवराज सिंगच्या त्या मॅचच्या काही आठवणी असतील आणि ओव्हरऑल युवराज सिंग तुमचा आवडता खेळाडू असेल तर नक्की ना कमेंट करून सांगा.